हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं चॅनलवरती। तर बघा, संध्याकाळचे 4 नाही तर 4:45 वाजलेले होते आणि ही अंड्यांची भरलेली टोकर तर ही चाललेली आहे बाजारामध्ये। तर खूप उशीर झालेला होता आणि 4:30 5:45पर्यंत आम्हाला वाटलं की जेवढे जातील अंडे तेवढे जातील, कारण मूड पण एवढा नव्हता अंडे विकण्याचा। पण दुकानावर यांचं काम होतं बघा, गाडीमध्ये पलीकडे एक मोटर पण आहे, तर ते आमचं मोटरीचं दुकान आहे, तर तिथेही ठेवायची होती। तर कामात काम म्हणून दोन्ही कामं होतील। तर मुलांनी जे आहे अंड्याची ट्रे इथं आणलेले आहेत आणि मुलं पण आहे टोकर हे घेऊन आलेले आहेत अंड्याची भरलेली। आणि काही अंडे जे आहेत ते मी इथे कॅरेटमध्ये भरल्याचे ताजे आहेत। आणि ही कॅरी बॅग आहे, याच्यामध्ये जे आहे छोटे छोटे पिल्लं आहेत आता हॅचिंगचे, जे की अंड्यातच गेलेले आहेत, तर ते ठेवलेले आहे। तर अशा पद्धतीने हे चाललेलं आहे मार्केटला, शिर्डी मार्केटला, बाजारला। तर गावरान अंड्याला जे आहे शिर्डी मार्केटला चांगली मोठी मागणी आहे आणि अंडेच्याही पटापट सेल होतात। पण आता असं आहे की गणपती बसणार आहे, तर त्याच्यामुळे गणपतीच्या 1 दिवस अगोदरचा व्हिडिओ आहे। आदू मॅडम पण झालेली आहे तयार, ती पण जाणार आहे इथे अंडे विकण्यासाठी। दोन्ही पण मुलं तयार झालेले आहेत जाण्यासाठी। अंश जो आहे तो घरीच आहे, तर आता अंशला झोपी लावलेला आहे, त्याच्यामुळे तो शांत आहे। नाही तर त्याला पण जायचं होतं। शिर्डीच्या जवळ एक डीमार्ट आहे म्हणून जे मॉल आहे ते झालेलं आहे, खूप दिवसांपूर्वी झालेलं आहे। आता 2-3 वेळा आम्ही तिथे गेलेलो असलो, पण अंशला तिथं जायचं म्हटल्यावर अंगात येतं, पण त्याला पण तिथं जायचं होतं आणि तो पण तिथे जाणार आहे। तर चला, मुलं आता विकणार आहे त्यांच्या पप्पांबरोबर अंडी। तर बुलेरो चालू झालेली आहे आणि रस्त्याने आता हे चाललेले आहे। तर यांना टाटा बाय बाय करून मला जायचं आहे गायांच्या गोठ्यामध्ये आवरायला, कारण मुलाला जो आहे आमच्या इथे येणारा जो भाऊ आहे, तर त्याला जरा उशीर होणार आहे। मग मी आता माझं जे काम आहे ते पुढे करून घेणार आहे। तर मंगळवारचा दिवस होता, तर आता ही मुलं चाललेले आहेत। तर रस्त्याच्याच कडाने माझं घर आहे आणि पोल्ट्री पण ही बघा, ही पूर्ण जाळी आहे, या साईडनी पण ह्या कोंबड्या येत असतात। तर इथे एकदम शेजारी घराच्यापासून खूप जास्त अंतरावर नाही आहे, पोल्ट्री जवळच आहे। तर ही गाडी इकडनं मधून जाणार आहे। गाडी जी जाणार आहे ती आमची अस्तगाव मार्गे जाणार आहे, अस्तगाव, राहता आणि शिर्डी। तर अशाच्यामध्ये हे अंडे जे आहे शिर्डी मार्केटला सेल होणार आहेत। तर पोल्ट्रीला अशा प्रकारे पडदा टाकलेला असतो आणि ही कोंबडी बघा पत्र्याच्या एकदम वरती आलेली आहे आणि ही इकडे उडी मारते आणि मग मला पकडायला लागतात 15 ते 20 मिनटं। तर ही कोंबडी मला खूप ताण देत असते। आता ही कोंबडीचं जे आहे मी इकडून लांबूनच तिला आवाज देऊन तिकडे काढून द्यायचा प्रयत्न करते। कडेनी त्या साईडनी पण कोंबड्या आहेत आणि ह्या काय करतात, रोज मला असंच वैताग देतात, खाली उड्या मारतात आणि मग कधी कधी जर नाही बघितलं तर या कोंबड्या ज्या आहेत ना गेटच्या बाहेर पण जातात आणि उडी मारून आतमध्ये पण येतात। तर चला मग मंगळवारच्या बाजारात अंडी विकायला जेव्हाही गेले होते, तर अंडी विकून झाली आणि हे आलेले आहेत घरी। मंगळवारनंतर हा बुधवारी सकाळचा व्हिडिओ आहे फ्रेंड्स। तर बुधवारी सकाळी जे आहे म्हणजे जो दिवस होता गणपती बसवण्याचा दिवस, म्हणजे कालचाच दिवस म्हणायचा। तर एडिटिंग जी आहे माझी चालू आहे गुरुवारची। तर ह्या टोकऱ्या आणलेल्या आहे बाजारातून, 20-20 रुपये ह्या टोकऱ्या आणलेल्या आहेत कोंबड्यांना, पिल्लांना। आणि या गणपतीला असं मस्त असं छत्र करायचं वरती, तर एक नवीन टोकर पाहिजे होती। तर एक न आणता आम्ही 5 घेऊन आलेलो आहोत। दरवेळी असंच करतात, भरपूर प्लॅस्टिक जमा करून आणतात आणि कालांतराने ते फुटून जातं आणि फेकून द्यावं लागतं। माझं ते एक प्रांजळ मत आहे की चांगले क्वालिटीच्या वस्तू आणायला पाहिजे आणि त्या खूप दिवस टिकतात। आम्ही चांगल्या टोकऱ्या पण आणलेल्या आहे भारी क्वालिटीच्या, आणि त्या आमच्या अजूनही फुटलेल्या नाहीत। पण चला, आता हे स्वतः बाजारला गेल्यानंतर आपण काही करू शकत नाही। एकदा 20-20 रुपयाला हे ते 5 टोकऱ्या घेऊन आलेले आहेत। आणि बघा तिथं आणलेलं आहे त्यांनी कोबी, तर कोबी आणलेला आहे हा कोंबड्यांसाठी। मुलं आता इथे कोबी खाली करत आहेत आणि गणपतीचं मला डेकोरेशन मला नाही करायचं, मुलांना करायचं आहे, कारण माझ्या मुलांना जास्त हौस आहे गणपतीच्या डेकोरेशनची। आता तेच करणार आहे डेकोरेशन। मग आता आर्यन जे आहे कोबी पटापट पानं वगैरे खाली फेकून देतो आहे आणि कोबी आदिती आणि यांना हिची गाडी आहे ना, तर व्यवस्थित साफ करून घ्यायची, कारण मार्केटून आल्यानंतर गाडी जी आहे व्यवस्थित साफबीफ होत असते, क्लीन करायची असते, झाडून घेत असतात गाडी। आणि म्हणजे गाडीमध्ये आमच्या पाठीमागच्या शीटही कधीच नसतात। कोणाला जर कुठं जायचं म्हटलं ना, तर त्यांना लई मोठा प्रॉब्लेम होतो। समजा आमची गाडी कोणाला पाहिजे असेल ना, तर इथं गाडीला शीट नसतात, त्याच्यामुळे त्यांना शीट आणायला राहताला डायरेक्ट जावं लागतं। तर अशा कंडिशनमध्ये आमची गाडी नेहमीची वाहतूक गाडी म्हणूनच असते, जसे की अंड्याचे ट्रे ठेवणं, मोटरी घेऊन जाणं लांब लांब। तर अशा ह्या गाडीने आमची खूप साथ दिलेली आहे आत्तापर्यंत आणि प्रत्येक गाडीने साथ दिलेली आहे। तर आमची ही 3री गाडी आहे। म्हणजे आमची पहिली जी गाडी होती ती व्हॅन होती, जी माझ्या मिस्टरांनी पहिली स्वतःच्या कष्टावर गाडी घेतलेली, कमाईवर गाडी घेतलेली होती व्हॅन। आणि
दुसरी घेतली होती ती बुलेरो घेतली होती, ती व्हाईट कलरची होती आणि ती चोरी गेली होती. तर ती बुलेरो जी आहे तर ती आमच्या दुकानापुढूनच कोणीतरी रात्रीतून चोरून नेली होती, ती काही सापडली नाही. आणि ती तिसरी गाडी आहे. तर ह्या गाडीला साधारण आता 3 वर्ष झाली असतील. आणि बघा कोबी किती चांगला आहे. तर आपण आता कोंबड्यांच्याबद्दल बोलूया इथं. तर कोबी जो आहे हा एक गट्टा साधारण 1.5 ते 2 किलोचा आहे आणि हा कोंबड्यांसाठी आणलेला आहे. तर हा कोबी आम्ही घरी पण खाऊ शकतो, म्हणजे इतका चांगला कोबी आहे. तर तो का आणला आहे का शेतकऱ्याकडनं, तो शेतकरी येवल्याचा होता. आणि कसं असतं की एकदा माल विकला नाही गेल्यानंतर खूप मनामध्ये चालू असतं की दुसऱ्या दिवशी तो माल घेऊन जावा लागतो. तर त्यांनी 5 रुपये पर कोबी असं विकला होता. 5 नाही 10 रुपये कोबी विकला होता, कारण कोबी मोठे होते. आणि आम्हाला जे आहे तर त्यांनी 10 रुपयाला 3 कोबी दिलेली असे, कारण कोबी मोठे आहेत आणि खूपच जास्त पानं वगैरे खूप छान कोबी, फ्रेश कोबी आहे, जसं की आजच काढलेली ही कोबी आहे. तर 10 रुपयाला 3 कोबी आम्ही इथे घेऊन आलेलो आहोत मार्केटवरनं. तर मी म्हटलं की तुम्ही 10 रुपयाला 3 का आणले, तुम्ही 10 रुपयाला 4 आणायला पाहिजे होते, म्हणजे आपल्याला कोंबड्यांना तर घालायचे कुठे खायचे तरी. तर मग हे म्हटले नाही, कोणाचे कष्टाचं जे आहे ना तर कोणाचा तळतळाट नको घ्यायला कष्टाचा. आता आपण आपल्यावरून बघतो आहे ना की आपण कोंबड्यांमध्ये किती कष्ट करतो आहे. आणि जर कोणी आपल्याकडे 5 रुपयाने अंडं मागितलं तर आपल्याला किती राग येतो, पण आपण बोलू शकत नाही आहे. तर असे शेतकरी आपण पण आहेतच ना, मग शेतकऱ्याला समजून घ्यावं. आणि माझा आणि त्याचा शब्द जेव्हा जमला तर तेव्हा हा व्यवहार झाला. आणि ही कोबी भरपूर आहे, किलोचं जर मोजलं तर भरपूर आहे. एक कोबी साधारण 1.5 किलोच्या पुढे जाईल, इतकं जड आहे. तर तीनही मुलं कामाला लागलेले. तर तुम्ही बघा आता अंश पण काम करतो आहे. अंशचं तर काम करताना खूप जास्त अंगात येतं आहे. तर बघा, तर वाटतं की तो खूप मोठा झालेला आहे ना, तर तो एवढं काम करतो आहे. आणि खरं तर तो आता मोठा जरी झालेला आहे तरी तिन्ही मुलांपेक्षा लहान आहे, त्याच्यामुळे त्याला एवढं कामाचं नाही आहे. पण तरी तो बघा प्रयत्न किती भारी करतो आहे. ते पानं वगैरे सगळे जे आहे टेबलच्या वरचं, तर ते इकडे सरकून वगैरे मस्त काम करतो आहे अंश पण. आता अंशला असं वाटतं की मी पण काम करू शकतो दादावानी. आणि त्याचं सगळं डोक्यात असतं की दादा हे करतो मग मी पण तेच करणार आहे, दादा ते करतो मग मी पण तेच करणार आहे. आणि मुलं काय करतात, मुलांकडूनच शिकतात. तर बाजारातून एवढी कोबी आलेली, तर चला 4-5 दिवस ही कोबी जाणार आहे. आणि कोंबड्यांना जे आहे ना हे व्हेजिटेबल टाकून द्यायचं आहे. आता हे कोयत्याने कापून टाकू शकतो किंवा तसं पण आपण टाकू शकतो. पण मग पूर्ण कोबी जर टाकला तर त्यांना खायला वेळ लागेल. जर असं कोयत्याने कट केला तर पटपट खातील. तर बघा किती पाला आहे. तर हा पाला जो आहे तो गाया पण चांगला खाऊ शकतात, म्हणजे गाया खातातच आहे. आता आम्ही याच्यातले 2 टोकरी जे आहे तर ते गायांना टाकणार आहे. मुलं बघा इथे अंड्याचे ट्रे तसेच आहे, म्हणजे जे अंडे विकलेले जरी असले तर मोकळे ट्रे आहे गाडीमध्ये, ते तसेच ठेवलेले आहेत. आणि टेबल असतो तिथं अंडे विकण्यासाठी, तो हा व्हाईट टेबल तिथं लावलेला राहतो. आणि टोकऱ्यांमध्ये हा पाला आहे. तर हा पाला आता गायांना किंवा कोंबड्यांना टाकून द्यायचा आहे. तर त्याच्यानंतर आम्हाला गणपतीची पण तयारी करायची आहे. मुलांना जे आहे डेकोरेशन करायचं आहे. डेकोरेशनचं सामान अगोदरच आणून ठेवलेलं आहे आणि आदितीच्या पसंतीने डेकोरेशन होणार आहे. आता ती कसं डेकोरेशन करते आहे तर हे तो गणपतीचं तर ते गणपतीमध्येच करणार आहे. तर अंशचं तुम्ही बघा, अंशच्या हातात जे आहे ते तिथलीसारखं आहे. तर तो लगेच म्हटलं मम्मी ही तिथली आहे. आणि खरंच ते सुंदर असं पान त्याच्या हातात आलं होतं. त्याचा आकार खूप सुंदर आणि छान होता. अंश आता खूप जास्तच ॲक्टिव्ह आणि त्याच्या ॲक्टिव्हिटीमध्ये खूप जास्त बदल होत आहे. तर आदिती बघा किती पटापट इथे कोबी जी आहे खाली टाकत आहे, कारण तिला पटकन काम उरकून घ्यायचं आहे. पुन्हा तिला गणपतीकडे पण डेकोरेशनकडे जायचं आहे. तर ती गाडी वगैरे साफ करून मुलं जाणार आहे गणपती डेकोरेशन करायला. आणि ही कोबी जी आहे तर हे लगेच कट करून कोंबड्यांना एक टोकर मी टाकून देणार आहे. तर आदिती घरी खूप सुंदर असे गणपती बनवते. मातीचा गणपती असू द्या किंवा क्लेचा असू द्या किंवा तिच्याकडनं कोणती छान अशी ड्रॉइंग काढून घ्या, त्याच्यामध्ये ती प्रत्येकाच्यात ती पारंगत आहे. तर अगदी घाईमध्ये तिने अगदी 10 मिनिटामध्ये गणपती खालचं हे कमळ बनवलेलं आहे. खूप सुंदर बनवलं होतं. तर गणपती खाली ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच आहे. आणि आर्याने तिची शूटिंग इथे केलेली होती. तर पेनाने काढून असं छान असं तिने बनवलेलं होतं. ऑनलाईन शॉपिंगमधून आम्ही क्राफ्ट ऑर्डर केलेले आहेत. तर आता कोबी जे आहे इथे मी कट करून कोयत्याने बारीक करून आता कोंबड्याला टाकणार आहे. तर हे वेस्टेज फूड म्हणूनच, आता वेस्टेज म्हणजे कोबी खूप चांगलं आहे, तेवढं घाण पण नाही आहे. की मागच्या वेळी जो मी फ्लावर आणला होता तो जरा यापेक्षा खूप खराब होता आणि कोबी आता एकदम फ्रेश आहे. तर कोबी इथे काही मी भाजीसाठी सुद्धा ठेवण्यात आलेलं आहे. इतकी छान हे कोबी आहे. तर कोबी कट करायची आहे आणि इथे टोकर भरून मी 4-5 टोकरं जे आहे कोंबड्याला आता टाकून देणार आहे. याने करून कोंबड्यांचं जे आहे तर आपलं जे मार्केटमधलं खाद्य आहे एका टायमाचं माझं वाचणार आहे. अगदी थोडंच खाद्य मग मी टाकते, जेव्हा मी असं वेस्टेज फूड जे मिळतं ते टाकते ना, तर मग खाद्य मी तर त्यावेळी कमी टाकते आणि ज्यावेळी हे नसतं त्यावेळी मग मी
खाद्य टाकत नाही. खरं तर हे बघा अशा पद्धतीने कोयत्याने खूप बारीक नाही कट करायचं, पण 4-5 कोयते मारल्यानंतर ते कट होईल असं हे कट करायचं आहे. तर हा कोयता मी इथे घेतलेला आहे आणि इथे पटापट जे आहे मी ते कट करत आहे. तर चला गणपती आता बसलेले आहे. तर ही जो व्हिडिओ आहे तो गणपती बसवल्यानंतरचा आहे. अगदी मला वाटतं 5 वाजता 4 वाजता हा कोबी मी कट करते, कारण संध्याकाळी जे आहे कोंबड्यांना 4 ते 5पर्यंत मी पोल्ट्रीत लावून घेत असते. हा माझा रोजचा टाईम आहे. आणि मग अंडी गोळा करून आणायचे. तर असं सगळं जे काम आहे तर ते संध्याकाळचं असतं. त्याच्यानंतर असलं होतं गायांचं तर ते काम असतं. तर बघा असं इथे गोणी आखरलेली आहे. गोणीवरती जे आहे मी इथे कोबी अशा पद्धतीने कट केलेला आहे. कट करते आणि मग तो इथे कोंबड्यांना टोकर भरून टाकून देते. तर ते तुम्ही एक फ्लावर पण वापरू शकता. जर स्वस्त भेटले टोमॅटो तर टोमॅटो मार्केटवरती असं लक्ष पण ठेवून राहायचं की कुठल्या गोष्टी स्वस्त मिळत आहेत. बाजारामध्ये जरी गेले तरी काही स्वस्त भेटत असलं तर घेऊन यायचं, जे आपल्याला खाद्य आपल्या एका टायमाचं खाद्य वाचू शकतं. म्हणजे जरी खाद्य आपलं होत असेल 500चं आणि हे भेटतं 250ला, तर ते पण तेवढा दिवस जाते तर आपल्याला त्याच्यामध्ये फायदाच होतो आहे. तर त्याच्यामुळे काय करायचं की हे वेस्टेज असतं ते आणून ठेवायचं. ते नेहमी नाही भेटलं तरी चालतं, पण कधीमध्ये भेटलं तरी तेवढाच त्याचा आपल्याला फायदा होतो. आणि कोंबड्यांचं हेल्थसाठीही खूप चांगलं आहे. हिरवी पालेभाज्यांचंच असतं. आणि खरं तर टोमॅटो, फ्लावर, कोबी, आणखीन बरेचसे जे असतात, कोथिंबीर पण असते, मेथी, असे तुम्ही मेथी पण कोंबड्या आहे पानं खातात किंवा कोथिंबीरची पण पानं खातात. कोबी हा खूप चांगल्या प्रकारे जे आहेत ना कोंबड्या खात आहेत. मागच्या वेळी जो आम्ही फ्लावर आणला होता तो पण कोंबड्यांनी जो आहे अगदी एवढासा पण तुकडा पण खाली राहिलेला नव्हता. तर अशा पद्धतीने जे आहे कोंबड्या छान असं जे आहे सगळं खाऊन टाकतात, जे पालेभाज्या असतात ते. म्हणजे हे वेस्ट जेवढं होईल तेवढं पण आपल्याला कोंबड्यांना घालता येतं. तर अशा पद्धतीने मी माझं जे एक टायमाचं खाद्य कधी ह्या टायमाने मी वाचवते, जेव्हा काही आपल्याकडे असेल मार्केटमधलं आलेलं असेल तेव्हा. तर शक्यतो टोमॅटो हे खूप चांगला पर्याय असतो. टोमॅटो खूप चांगला खातात. मला वाटतं की 1 वर्ष आम्ही डाळिंब आणले होते आणि डाळिंब पण कोंबड्यांना घातले होते. पण डाळिंब जरा खराब होते, घाण झालेले होते आणि खूप डाळिंब कोंबड्यांना घातल्यानंतर थोडासा कोंबड्यांच्या हेल्थवर परिणाम झाला होता. तेव्हापासून आम्ही डाळिंब आणायचे बंद केले होते, कारण ते डाळिंब बरेचसे खराब निघलेले होते. आणि तशी त्या पद्धतीने कोबी भाजीपाला याच्यातून कोंबड्यांना कुठला त्रास झालेला नव्हता, कारण फ्लावर जो होता तो जरासा खराब व्हायला लागला होता, पण तरी पण कोंबड्या खायच्या. फ्लावरला अळ्या झाल्या तरी कोंबड्यांसाठी ते आणखीन चांगलं आहे, अगदी प्रोटीन त्यांना मिळतं. तर चला मी माझा व्हिडिओ इथेच संपवते. भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओवर लवकरच. चला तोपर्यंत टाटा आणि बाय बाय.